मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे। शपथविधीनंतर भुजबळांचा येवला मतदारसंघात आज पहिलाच दौरा असणार आहे। मंत्री छगन भुजबळांच्या स्वागतासाठी संपर्क कार्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। सकाळी 11 वाजता इगतपुरी इथून त्यांच्या रॅलीला सुरुवात होईल। त्यानंतर शहरातल्या पाथर्डी परिसरात त्यांचं स्वागत केलं जाईल। दुपारी 12 वाजता ते मुंबई नाका परिसरातल्या राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवादही साधतील। दुपारी 3:30 वाजता ते येवल्याला जाऊन येवल्यातल्या त्यांच्या मतदारांशी संवाद साधतील। संपूर्ण शहरामध्ये मोठमोठे बॅनर लावण्यात आले। समर्थकांकडून जल्लोषाची जोरदार तयारी सुद्धा सध्या केली जाते। तर छगन भुजबळांच्या या नाशिक दौऱ्याची आपण माहिती घेणार आहोत आपल्या प्रतिनिधींकडून। आपल्या सोबत योगेश खरे आहेत। योगेशजी, सध्या नाशिकमध्ये काय चित्र आहे? कारण छगन भुजबळांना बरीचशी वाट बघावी लागली मंत्रिपदाची, अखेर मंत्रिपद पदरात तर पडलेलं आहे। समर्थकांमध्ये कसं वातावरण आहे? मोठ्या जल्लोषाचं वातावरण समर्थकांमध्ये आपल्याला नाशिकमध्ये दिसून येत आहे। अगदी परवापासून ज्यावेळेस त्यांची घोषणा झाली आणि त्यांचं मंत्रिपदाची शपथ झाली त्या दिवसापासून राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विशेषतः म्हणजे भुजबळ समर्थक, समता परिषदेचे कार्यकर्ते हे सर्वच या ठिकाणी उत्साहामध्ये आहे। कारण की पुन्हा एकदा म्हणजे 82व्या वर्षी छगन भुजबळ हे पुन्हा एकदा मंत्री झाले आहेत आणि त्यांना आता मंत्रिपद मिळणार आहे। मंत्रिपद अजून समजलेलं नसतं कोणतं आहे, तरी मात्र मंत्रिपद मिळालं ही त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि त्यासाठीची त्यांच्या स्वागतासाठीची तयारी ही आज मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये करण्यात आली आहे। आपण बघू शकतो राष्ट्रवादी भवनसमोर पूर्ण बॅनर्स सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी हे लागलेले आहेत आणि जर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर हे पूर्ण बॅनर्स महात्मा फुले मुंबई नाक्यावर जे काही महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा पुतळा आहे त्या ठिकाणी सुद्धा लागलेले आहेत आणि राष्ट्रवादी भवनसुद्धा आज या ठिकाणी झळाळलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। जर आपण बघितलं तर पूर्ण स्वच्छता जी आहे ती या ठिकाणी केली जाते। फुलांची आणि रोषणाई, फुलांची सजावट आणि रोषणाई या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि पूर्ण स्वच्छता ही केली जाते। 12 वाजेच्या दरम्यान छगन भुजबळ आज नाशिकमध्ये या ठिकाणी येतील आणि त्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ते संबोधन करतील। याच राष्ट्रवादी कार्यालयामध्ये ते हे संबोधन करणार आहेत। त्यानंतर ते येवल्याकडे रवाना होतील। सुरुवातीला 11 वाजेच्या दरम्यान ते इगतपुरीमध्ये पोहोचणार आहेत। इगतपुरीपासून या रॅलीला सुरुवात होईल तर नाशिकच्या पाथर्डी परिसरात त्यांचं स्वागत केलं जाईल। त्या ठिकाणी सुद्धा हे स्वागत मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे। एकूणच पूर्ण तयारी जी आहे ती कार्यकर्त्यांनी या दृष्टिकोनातून केलेली आहे। आजचा दिवस म्हणजे नाशिककरांसाठी आणि भुजबळांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा जल्लोषाचा दिवस असणार आहे।